अकोल्यात मित्रच बनले काळाचे दूत. 22 वर्षीय मुन्ना जाधवची मित्रांनीच केली हत्या. अकोला शहरातील रतनलाल प्लॉट चौक परिसरात जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्यासमोर 22 वर्षीय मुन्ना जाधव याच्यावर त्याच्याच 3 मित्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मुन्ना जाधव गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर तिन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. दरम्यान पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. अकोला शहरातील रतनलाल प्लॉट चौक परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्यासमोर 22 वर्षीय मुन्ना जाधव याच्यावर त्याच्याच 3 मित्रांनी अचानक हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात मुन्ना गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गंभीर जखमी अवस्थेतील मुन्ना जाधव याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. विशेष म्हणजे ज्या तिघांवर मुन्ना जाधव यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे ते तिघेही त्याचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मित्रांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि हा वाद थेट हत्येपर्यंत कसा पोहोचला याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेनंतर तिन्ही आरोपी पसार झाले होते, मात्र पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित तिघांनाही ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे या हल्ल्यामागील कारण, हत्येपूर्वी नेमके काय घडले आणि हल्ल्यात कोणत्या प्रकारचे शस्त्र वापरण्यात आले याबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करत असून तपासातून हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मित्रांमध्ये झालेला वाद एवढा टोकाला का गेला याचा उलगडा आता पोलीस तपासातून होणार आहे. आज 10 ते 10:30 वाजताच्या दरम्यान अजगर हुसेन शाळेजवळ आंबेडकर नगर सिव्हिल लाईनच्या हद्दीमध्ये एका इसमावर हल्ला झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळावर पोहोचली. तिथे एक इसम जखमी अवस्थेत होता. त्याचं नाव मुन्ना श्रीराम जाधव निष्पन्न झालं. त्याला सिव्हिल लाईन त्याला जीएमसी हॉस्पिटल या ठिकाणी रवाना करण्यात आलं आणि तिथे त्याची डेथ घोषित झाली. त्याच्यानंतर घटनास्थळावर आमच्या अधिकाऱ्यांनी आणि स्टाफनी थोडीशी माहिती घेतली आणि त्यानंतर तिथे 3 आरोपी यांनी त्याच्यावर वार केला असल्याची माहिती प्राथमिकता मिळाली. त्यापैकी अनिकेत उर्फ रोहन संतोष दामोदर, दुसरा अंशु शिरसाट, तिसरा सागर उर्फ ऋषभ कृष्ण पल्लीवार असे 3ही आरोपींची नावं निष्पन्न झाल्यानंतर आमची आणि सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनची तसेच एलसीबीच्या टीम रवाना झाल्यात आणि आज घडीला आता 3ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. बाकी पुढचा तपास आमच्या टीम करत आहे. आता ते इंटरोगेशन आमचं सुरू आहे. मुख्य आरोपीकडून जी सर्व काही माहिती आहे ती आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आणि जो काही मोटिव्ह आहे त्याचा उलगडा झाल्यानंतर आपल्यापर्यंत ती माहिती आम्ही पोहोचवू. ते आता चेक करणं आमचं सुरू आहे, मागचा रेकॉर्ड वगैरे.